काय करायचंय, फील करायचंय की आज NMMS चा रिझल्ट आहे, तो रिझल्टचा दिवस आहे. मी माझा रिझल्ट उघडून बघितला तर मला आता जसं की मी बघायचं असेल तर मी बघते वाव मला 151 मार्क्स भेटलेले आहेत. असं रोज सकाळ संध्याकाळी डोळ्यासमोर आणायचे. ठीक आहे. टीचर रिझल्ट आवाज कट होतोय तुझा तेजस. टीचर रिझल्टच्या आधीला टेन्शन राहतं. हो ना, मग ते टेन्शन हे असं करून करून ना तुझी इच्छाशक्ती वाढेल, तुला चांगलं फील होईल, टेन्शन जाईल. आता करताना पण छान वाटलं की नाही? हो टीचर. हा, रोज करायचं सकाळ संध्याकाळ, झोपायच्या आधी आणि झोपून उठल्यावर. चला, ह्याचं कारण मी नंतर सांगेल तुम्हाला. आम्ल आणि आम्लारी धड्याचं मी तुम्हाला करून यायला सांगितलेलं काल होमवर्क. आय होप तुम्ही केला असेल. तर चला आता आपण ह्याच्यावरचे MCQ सोडवूयात. काल आपण रिव्हिजन करून घेतलेली थोडी आम्ल आणि आम्लारी धड्याची. हा, ती मला अभिक्रियेचं नाव समजलं, त्याला उदासीकरण म्हणतात. आम्ल आणि आम्लारी आपण एकमेकांची त्यांची अभिक्रिया केल्यावरती काय बनतं, क्षार आणि पाणी बनतं. आणि आम्ल तत्व आणि आम्लारी तत्व दोन्ही गायब होऊन जातं. मग त्याला म्हणतात, मग जो घटक बनतो तो उदासीन असतो. उदासीन म्हणजे काय, ना तो आम्ल आहे ना आम्लारी आहे, उदासीन घटक बनतो. म्हणून त्या अभिक्रियेचंच नाव आहे उदासीकरण. उदासीकरण बहुतेक, हा उदासीकरण, सॉरी उदासीकरण म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. न्यूट्रलाइज करतं आम्ल आणि आम्लारी दोघांना पण न्यूट्रल करून टाकतं. म्हणजे कुठलाच गुण नाहीये, ना आम्लाचा गुण आहे ना आम्लारीचा गुण राहिला त्याच्यामध्ये, न्यूट्रल झालं ते. चला आता स्क्रीन दिसते तुम्हाला ऑलरेडी. हा बेटा, हा, आंबट चव देणाऱ्या संयुगांना आम्ल असे म्हणतात. हो बरोबर. चला, आम्लारीमध्ये फिनोल्फ्थेलिन दर्शकाचा रंग डॅश होतो, गुलाबी. पिंक. पिवळा, पिंक. पिंक, येस, पिंक होतो, बरोबर. ठीक आहे. फिनोल्फ्थेलिन काय असतं मुलांनो, एक ना पाण्यासारखं थोडस असं, नाही पाण्यासारखं नाही दिसत, त्याला कलर असतो एक थोडासा असं ऑरेंज काइंड कलर असतो त्याचा, थोडासा लाईट कलर असतो. आणि त्याला जर आपण आम्लारीमध्ये टाकलं की तो पिंक कलर बनतो, त्याचा चेंज होऊन कलर. तेच इथे विचारले. जसं आमच्या स्कूलमध्ये केलेला हा प्रोजेक्ट केलेला, व्हेरी नाईस. आता बघा मुलांनो, हे दर्शक म्हणजे काय असतं, दर्शवते. दर्शक म्हणजे जे दर्शवते, काय दर्शवते, दिलेला पदार्थ आम्ल आहे की आम्लारी आहे, अशी खूप सारी दर्शक आहेत. त्याच्यामधली काल 3 दर्शक आपण डिस्कस केली. आपलं नैसर्गिक दर्शक, नैसर्गिकरित्याच जो निसर्गामध्ये अवेलेबल आहे, आपण बघितलेलं हळद आहे, परत आपलं जास्वंदीच्या फुलाचं पाणी आहे, परत पर्पल कलरचा जो आपला कोबी असतो, कोबीपासून पण आपण हे दर्शक बनवू शकतो, बरोबर आहे. तसंच मग हे फिनोल्फ्थेलिन पण एक दर्शक आहे. फिनोल्फ्थेलिन आम्लारीमध्ये टाकल्यावरती कुठला कलर होतो, पिंक कलर होतो. ठीक आहे. आता फिनोल्फ्थेलिनला आम्लामध्ये टाकल्यावर काय होतंय का की नाही होत ते जरा फाइंड आउट करा आणि मला नेक्स्ट क्लासमध्ये सांगा. ठीक आहे. आता बघा, लिटमस कागद, काल आपण लिटमस बद्दल बोललेलो, तांबडा लिटमस आणि निळा लिटमस कागद किंवा त्याचे द्रावण हे डॅश या वनस्पती पासून मिळवतात. जास्वंद. टीचर जास्वंद. टीचर लायकेन आहे. हा, ऐका मुलांनो, आता लायकेन म्हणजे काय मी तुम्हाला सांगते. टीचर, लायकेन काय असतं? हा, तेच सांगते मी. लायकेन की नाही मुलांनो, काही काही ना आपल्या आसपास ना काही काही अशा वनस्पती आहेत ज्यांची ना असं हे नाही झालंय, विकास नाही झालाय पूर्णपणे. जसं बघा, आता पावसाळ्यामध्ये शेवाळ येतं. शेवाळ माहितीये ना तुम्हाला, हिरवं हिरवं पाण्यावरती हिरवं पाय ठेवला की सटकतो टीचर. येस. आता हे जे लायकेन आहे ना मुलांनो, हे लायकेन जे आहे ते अशाच जे पूर्णपणे डेव्हलप नाही झालेत, पूर्णपणे विकसित न झालेले जे असे काही घटक आहेत त्याच्यापासून हे लायकेन बनलेले. आता हे लायकेन कशापासून बनलेलं आहे माहितीये का,
लायकेन दोन गोष्टींपासून बनलेलं आहे. एक तर बघा, आपल्या जेवणावरती आपण जेवण बाहेरच ठेवलं खूप दिवस, त्याच्यावर बुरशी येते ना, ती बुरशी हो टीचर. आणि हे पावसाळ्यामधलं येणारं शेवाळ, हे दोघं एकत्र ज्यावेळी वाढतात तर त्याच्यापासून जो नवीन घटक बनतोय त्याला म्हणतो लायकेन. म्हणजे ती एक प्रकारची वनस्पतीच आहे, पण तिचं विकास नाही झालेला आहे. आणि ह्या लायकेनलाच मराठीमध्ये हे पण म्हणतात, दगडी फूल. काय म्हणतात? दगडी फुल हो टीचर. आता लायकेनलाच आपण ज्यावेळी मसाले बनवतो त्यावेळेला पण हे दगडी फूलचा यूज केलेला असतो. टीचर बरोबर. एक सेकंड. बरोबर आहे. तर ते दगडी फूल जे आहे ते मसाल्यांमध्ये जे टाकतो तेच हे लायकेन आहे. आणि मग त्यालाच आपण काय करतो, हे दर्शक बनवण्यासाठी वापरतोय. कळलं तुम्हाला आता? हो टीचर, आता कळलं ते दगडी. हो टीचर, कळालं. म्हणत असतील टीचर त्याला लायकेन. हा, ठीक आहे. बर, चला आता पुढचं बघूयात. वेगळा घटक ओळखा. आता ह्याच्यामध्ये जर नीट बघितलं ना मुलांनो, HNO3 आम्ल आहे, NH4OH आम्लारी आहे. हे OH जिथे असतं की नाही, नुसतं OH आणि नुसतं H कशामध्ये असतं? कारण ते आम्ल आहे, बाकी सर्व आम्लारी आहे. येस, आम्लामध्ये नुसता H घटक असतो आणि आम्लारीमध्ये OH घटक असतो. नुसता H म्हणजे आम्ल आणि OH म्हणजे आम्लारी. टोमॅटो मध्ये कोणत्या प्रकारचे आम्ल असते? वा, चला. ऑप्शन नंबर 3. कधी कधी कच्चा टोमॅटो टोमॅटो ऑक्झॅलिक आम्ल. ऑक्झॅलिक ऍसिड. ऑक्झॅलिक ऍसिड टीचर. टीचर ऑप्शन नंबर 3. ऐका रे, मी सांगते, थांबा जरा, चुकीचं बोलू नका, थांबा जरा. हे बघा, सायट्रिक सिट्रिक ऍसिड कशात असतं? लिंबूमध्ये. ऑक्झॅलिक ऍसिड जेवढं मला आठवतंय, ऑक्झॅलिक ऍसिड पालक मध्ये असतं. हो टीचर. आणि टीचर ते टोमॅटो मध्ये लॅक्टिक आम्ल असतं. ऑप्शन नंबर 4. अरे ऐका, हा, ऑक्झॅलिक ऍसिड हे पालकची जी भाजी असते आपली, हिरव्या रंगाची पानाची भाजी, त्याच्यात असतं. आणि लॅक्टिक ऍसिड आपल्या दुधात असतं. म्हणून बघा, दुधाच्या पावडरला काय म्हणतो? लॅक्टोज. म्हणजे लॅक्टिक ऍसिड त्याच्यात असतं. तर टार्टारिक ऍसिड, अरे सिंपल आहे बघा, टार्टारिक आणि टमाटर नावं सेम मॅच होतात आहे ना, त्याच्यावरून लक्षात ठेवा, टमाटर मध्ये टार्टारिक ऍसिड असतं. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. परत, डॅश हे आम्लधर्मी किंवा आम्लारी धर्मी नसते. म्हणजे ना आम्ल आहे ना आम्लारी आहे. पाणी. बर आता नीट टीचर 4 नंबरचा क्वेश्चनचा आन्सर ऑक्झॅलिक आम्ल आहे. टार्टारिक ऍसिड आहे बेटा. टीचर टार्टारिक ऍसिड तर चिंचच आहे ना? हा, टार्टारिक ऍसिड चिंचेमध्ये पण असतं, बरोबर बोलतेस तू. हो टीचर, चिंच मध्ये असतं. टीचर बुक मध्ये तर दिलेलं आहे टोमॅटोचं ऑक्झॅलिक आम्ल आहे. हो टीचर. टोमॅटोचं ते कच्चा दिलेलं आहे ना, त्यात ना टोमॅटोचं ऑक्झॅलिक आम्ल आहे. हो टीचर, ऑक्झॅलिक आम्ल दिलेलं आहे बुक मध्ये. हो टीचर, इथे जो चार्ट दिलेला ना, 5 नंबरचा जो पॉइंट आहे ना, नैसर्गिक आम्ले, त्याच्या नेक्स्ट पेज वर एक चार्ट दिलेला आहे. ऑक्झॅलिक आम्ले. अच्छा ठीक आहे, एक मिनिट थांबा, मी क्रॉस चेक करते मुलांना. कारण ना ऑक्झॅलिक ऍसिड तर ह्याच्यामध्ये आहे. हा, मग टोमॅटो मध्ये पण असेल तर एक सेकंड.
मध्ये टोमॅटिक ऑब्जेक्ट आम्ल आहे. सात्विक आम्ल चिंचमध्ये असतं टीचर. बरं, मी बघतेय. टीचर मी काल तो प्रयोग केलेला. ऐका मुलांनो. हा काय ह्याच्यामध्ये ऍक्च्युली ना हे जरा तिरकट क्वेश्चन आहे. तुमच्या पुस्तकामध्ये दिले आपण त्याच्याबरोबर जाऊया. पण माहितीनुसार हे टोमॅटो मध्ये की नाही आपल्याला हे ऑप्शन दिले त्याच्यामधले 3 ऍसिड टोमॅटो मध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहेत. डिटेल मध्ये जर आपण माहिती ह्याच्यावर काढली तर ती ही आहे की टोमॅटोच्या आतमध्ये सिट्रिक ऍसिड पण आहे आणि ऑक्झॅलिक ऍसिड पण आहे. आणि अजून एक कुठला ऍसिड आहे माहितीये का टोमॅटो मध्ये? सिट्रिक ऍसिड आहे, ऑक्झॅलिक ऍसिड आहे, दोन्ही पण ऍसिड आहे त्याच्यामध्ये. हा एक अजून पण आहे. म्हणून आपण एक काम करूया, आपण तुमच्या पुस्तकामधल्या दिलेल्या तक्त्यानुसार जाऊया. मग त्याच्यामध्ये काय आन्सर दिलेला आहे तेच आपण मार्क करू. काय दिलेलं आहे? ऑक्झॅलिक आम्ल. ठीक आहे, मग ऑक्झॅलिकच आपण लिहूया. ठीक आहे, चला ऑक्झॅलिक ऍसिड म्हणजे बघा टोमॅटो मध्ये पण ऑक्झॅलिक ऍसिड आहे आणि पालक मध्ये पण ऑक्झॅलिक ऍसिड. हो टीचर. ठीक आहे, चला आता मुलांना पुढचा 5वा प्रश्न नीट ऐका. आता आपलं नॉर्मल साधं वालं जे मीठ आहे आणि मी नळाचं पाणी नाही म्हणत आहे, पावसामधून डायरेक्ट जे पाणी पडते ते पण पोल्युशन नसेल तर बरं का, किंवा असं म्हणा की पाण्याची वाफ आपण गोळा केली तिला थंड केल्यावर जे एकदम शुद्ध पाणी मिळतंय, तर ते शुद्ध पाणी आणि मीठ हे दोघं पण ना आम्ल आहेत ना आम्लारी आहेत. पण मग इथे 2 ऑप्शन्स नाही टिक करू शकत ना आपण. म्हणून मग आपण पाण्याला आपण वगळणार आहे. पाण्याला का वगळणार आहे? कारण आपल्या घरी नॉर्मली नळाला पाणी येईपर्यंत किंवा नद्यातून वगैरे ज्यावेळी पाणी वाहते त्या पाण्यामध्ये खूप सारे आम्ल मिक्स होतं. मग नॉर्मल जे पाणी वाहणारं पाणी आहे त्यातला थोडासा आम्ल धर्म असतो, म्हणून पाण्याला आपण वगळायचे. आणि मग करेक्ट ऑप्शन काय येणार तुमचा? पाणी. अरे पाण्याला वगळलं ना दर्शन. मीठ ना आम्ल आहे ना आम्लारी आहे? मीठ. हो टीचर, आता समजलं. हो ठीक आहे, काही नाही, होतं असं कधी कधी. मी पण कधी कधी शाळेत असंच करायचे. टीचर सगळे एक्सप्लेन केल्यावर उत्तर उलटच द्यायचे. मग परत ते मला एक्सप्लेन करायचे की अरे असं नाही असं आहे. मग मला कळायचं अच्छा असं होतं. होय, होतं असं कधी कधी. अच्छा, आता ना 1 सेकंड. हा पुढचा प्रश्न बघूयात. हा चला पुढचा प्रश्न वाचा आता. टीचर मी वाचू का त्याच्यात? सायट्रिक ऑप्शन नंबर 1. मनातल्या मनात वाचायचंय. तुम्ही तो तक्ता ओपन करून ठेवा हवं तर स्वतःच्या पुढे. टीचर त्याच पेजवर अलीकडून आहे. टीचर मी वाचू? बरं ऐका जरा. संत्र्यात सायट्रिक आम्ल. सायट्रिक आम्ल. ऑप्शन नंबर नंबर 1. 1. टीचर सायट्रिक आम्ल. टीचर तुमचा स्क्रीन दिसत नाही आणि आवाज पण ब्रेक होतोय. टीचर ते त्यामध्ये पण टीचर सायट्रिक आम्ल. टीचर स्क्रीन आणि तुमचा आवाज दिसत नाहीये आणि तुमचा आवाज ब्रेक होतोय. टीचर स्क्रीन दिसत नाही, तुमचा आवाज ब्रेक होत होता, आता येतच नाही डायरेक्ट. हॅलो टीचर, आवाज नाही. टीचर स्क्रीन दिसली पण तुमचा आवाजच नाही येते. मुलांनो थांबा जरा, मी डिस्कनेक्ट झालेले. हा थांबा. अच्छा, आता मी काय म्हणते नीट ऐका. मी सगळ्यांना म्यूट करेल जर तुम्ही असंच बडबड करत राहिला तर. थांबा जरा, आता बोलू द्यात. मी बोलणार आहे आता. आता संत्र्यामध्ये जे आहे संत्रा आणि लिंबू दोघं पण सारखे सारखे असतात, बरोबर आहे? हा, म्हणून मग दोघांमध्ये जे ऍसिड आहे ते पण सारखं वालंच ऍसिड आहे. आणि मग उत्तर काय आहे? सिट्रिक ऍसिड. सिट्रिक ऍसिड. सायट्रिक आम्ल. सायट्रिक आम्ल. डॅश मध्ये ऍसिटिक आम्ल असते. विनेगर. विनेगर मध्ये ऍसिटिक आम्ल असते.
बघा चिंचेमध्ये आताच आपण बघितलं, चिंचेमध्ये असतं टार्टारिक ऍसिड. चिंचेमध्ये टार्टारिक ऍसिड आहे कसं लक्षात ठेवायचं, चिंचेला इंग्लिश मध्ये म्हणतात टर्मरिंट. टर्मरिंट ट वरून सुरू होते आणि साधना बेटा तू कॅमेरा ऑन केलाय, मी तुझ्याकडेच बघायला लागले. हा, तर चिंचेला इंग्लिश मध्ये टर्मरिंट म्हणतात. तर टर्मरिंट टी फॉर टर्मरिंट अँड टी फॉर टार्टारिक ऍसिड. असं चिंचेमध्ये तर मग टार्टारिक ऍसिड आहे. लिंबू मध्ये बघितलं आपण ऑलरेडी सिट्रिक ऍसिड आहे. दही मध्ये काय आहे, लॅक्टिक ऍसिड आहे, कारण दुधापासूनच दही बनले. मग उरलं काय, विनेगर. मग विनेगर मध्ये काय असणार आहे, ऍसिटिक ऍसिड. ठीक आहे, चला आता मला टीचर मला एक डाऊट आलेला आहे. हा विचार बेटा. टीचर आपलं जे दूध असतं आणि दही असतं त्याच्यामध्ये तर फारसा बदल नसतो ना, मग आपण दूध आणि दही यांच्यामध्ये असं काय आहे ज्यांच्या मधलं आम्ल वेगवेगळं आहे? बेटा मी वेगळं कुठे म्हंटली, मग दुधामध्ये काय असतं, म्हणजे दूध आणि दही हे आम्ल आहेत की आम्लारी? हे आम्ल आहेत दोघं पण. ओके. अरे दूध आंबट लागतं की नाही थोडस, दूध प्यायला तुम्ही थोडस जे दूध असतं ना ते थोडस दूध आंबट लागतं बघा, नीट चव घेतली तर. आणि दही बनवलं तर नाही ना टीचर, ते दूध तर थोडस गोडच लागतं. थोडस ना आंबट पण असतं. टीचर ते दुधाच्या स्मेल घेतलाय का? हॅलो टीचर. हा बोल अदिती. टीचर ते दूध बोलते ना, जागृती बोलते गोड आहे, तुम्ही बोलताय थोडं आंबट आहे. तर ते जसं की गाई म्हशी किंवा बकरी असं दुधाच्या याच्यावर असतं. जसं की काहीतरी जर्सी गाईचं दूध असं थोडं गोडसर लागतं वगैरे, किंवा गाय जसं जे खाते जसं की गोड तिने जर का हिरवा कवळा चारा खाल्ला ना तर गोड लागेल, असं पाला वगैरे खाल्ला ना तर थोडं आंबट लागतं, असं त्याच्यावर असतं ते. हा बरोबर आहे, करेक्ट आहे. चला तर आता मुलांनो आपण पुढचं बघूयात. स्क्रीन दिसते? टीचर दूध खराब झालं का आंबट लागतं. कडू लागतं रे खराब झालं की. आंबट कडू लागतं, कडू. हो टीचर, कडू लागतं. कडू लागतं ते खूप खराब झालं. बरं चला, NH4OH हे रासायनिक सूत्र पुढीलपैकी कोणत्या पदार्थाचे आहे? अमोनियम हायड्रोक्लोराईड. नंबर 4. हो बरोबर. रासायनिक खतांचा अनावश्यक अति वापरामुळे शेत जमिनीतील डॅश प्रमाण वाढते. क्षारांचे प्रमाण वाढते की आम्लाचे? अरे आम्लाचे प्रमाण वाढते. टीचर पण आम्लाचे. ऐका आम्लाचे प्रमाण वाढते, मग आपल्याला काय करावं लागतं, मग त्याच्यात आम्लारी टाकावी लागते आणि मग आम्लारी आणि आम्ल मिळून मग ते क्षार बनवतात. क्षार असतील जास्त जमिनीत नाहीये, पण आम्ल जास्त असेल तर मग जमीन काय होते, नापीक होते, पीक नीट येत नाही. तर उत्तर आहे आम्ल. काही लोक चुकीचे उत्तर देता, याचा अर्थ तुम्ही सोडवलेलं नाही दिसत आहे. सोडियम हायड्रोक्साईड जेव्हा आपल्या बुकचा जो लास्ट पॉइंट आहे ना तिथे दिलेलं आहे. हा बरोबर. सोडियम हायड्रोक्साईड म्हणजे NaOH. ठीक आहे, तर सोडियम हायड्रोक्साईडच्या द्रावणात 2 ते 3 थेंब फिनॉल्फ्थेलिन टाकले. आता सोडियम हायड्रोक्साईड काय आहे, आम्लारी आहे ना. मग अशीच आपण बघितलं, फिनॉल्फ्थेलिन आम्लारी मध्ये टाकल्यावर काय होतं, पिंक गुलाबी रंग येतो. गुलाबी रंग येतो. ऑप्शन नंबर टीचर हा क्वेश्चन परत आला वाटतं टीचर. अरे नाहीये, मग अशी नुसतं आम्लारी दिलेले ना, आता आम्लारीचं नाव दिले. दह्यामध्ये डॅश आम्ल असते. हा रिपीट आलाय क्वेश्चन. लॅक्टिक. येस. लॅक्टिक टीचर. आम्लाची कार्बोनेटशी अभिक्रिया होऊन
आम्लाची कार्बोनेटशी अभिक्रिया होऊन, कार्बोनेट म्हणजे CO वाला ग्रुप, डॅश वायू CO2 CO2 CO वाला ग्रुप CO2 म्हणजे वायू Yes, बरोबर, करेक्ट. हॅलो टीचर. हा बेटा. टीचर, आपण वरचा क्वेश्चन 9 वाला घेतला होता बघा. रासायनिक खतांचे अनावश्यक अतिरिक्त वापरामुळे शेतजमिनीतील डॅश डॅश प्रमाण वाढते. तर टीचर ते थोडं रिटर्न सांगाल का? कारण आहे ना तेव्हा हॉटस्पॉट घेतलेला ना, तर रेंज गेलेली होती, ऐकूच नाही बेटा आलं काय बोलले. आम्लाचे उत्तर आहे त्याचं, आम्लाचे उत्तर आहे सेकंड ऑप्शन. टीचर मग क्षारचे का बरं नाही येणार? ऍक्च्युली ना आपण जे रासायनिक त्याच्यात खतं टाकतो ना, त्याच्यात आम्लाचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळे जमीन आम्लयुक्त बनते. ओके आम्ल ऍसिड वाढतं, हा आम्ल वाढतं त्याच्यात. बघा आता CaCO3 आहे मुलांनो, ठीक आहे. आणि अच्छा, आम्ल CaCO3 म्हणजे कार्बोनेट वाला ग्रुप आपण घेतला. आता ह्याच्यामध्ये ना आपण ज्यावेळी आम्ल टाकतोय, तर ह्याच्यामुळे काय बनतं माहिती का? हे CaCl बनतं, CaCl बनतं आणि मुक्त काय होतंय? CO2 गॅस ह्याच्यामधून मुक्त होईल. CaCl बनेल, कार्बन डायऑक्साईड मुक्त होईल आणि पाणी पण बनू शकते ह्याच्यामध्ये, ठीक आहे. तर म्हणून मुक्त कुठला गॅस होतोय? CO2. कळलं? हो मॅम, कळलं. पुढील पैकी आम्लारी कळलं टीचर. पैकी आम्लारी ओळखा. पुढील पैकी आम्लारी ओळखायची. ऑप्शन नंबर 2 येस, सगळीकडे नुसता H आहे आणि OH फक्त इथे O आणि H दोन्ही दिसतंय, ठीक आहे. प्रथिन म्हणजे प्रोटीन, आपण जे खातो ना प्रोटीन असतं, त्याच्यात प्रथिने असतात. कशा कशात प्रथिने असतात? दुधामध्ये प्रथिन असतं, डाळींमध्ये प्रथिन असतं. तर प्रथिन डॅशने बनलेले असते. अमिनो आम्ल. येस, अमिनो आम्ल. तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचन क्रिया त्या धड्यामध्ये दिले, त्याच्यामध्ये हे दिलेले असेल, अमिनो ऍसिड. टीचर हा प्रश्न आला, टार्टिक आहे टीचर याचं उत्तर. हा, चिंचेमध्ये आहे, आताच आपण डिस्कस केलं. चिंचेला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? चिंचेला इंग्लिश मध्ये टर्मरिन म्हणतो. इंग्लिश डॅश आम्ल हे एक सौम्य आम्ल आहे, जेवढं काही पॉवरफुल नाहीये. कुठलं? हायड्रोक्लोरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड, कार्बोनिक ऍसिड. बाकीची सगळी ऍसिड खूप स्ट्रॉंग आहेत बरं का मुलांनो. डायरेक्ट आपल्या स्किनला वगैरे लागली ना, जळते स्किन. परत आम्ल विरोधक औषधांमध्ये डॅश रसायन वापरतात. MgOH2. येस, ऑप्शन नंबर 3. त्याला एक नाव आहे माहितीये मुलांनो? ह्याला ना एक नाव आहे. काय नाव आहे माहितीये का MgOH2 ला? हा, ऐका सांगते मी, हे नाव नोट करून घ्या स्वतःकडे. ह्याला इंग्लिश मध्ये म्हणतात मिल्क ऑफ मॅग्नेशिया. काय म्हणतात? मिल्क ऑफ मॅग्नेशिया. मॅग्नेशियाचं दूध म्हणजे दुधासारखं दिसतं, ते खरं खरं काय दूध नाहीये, दुधासारखं दिसतं, म्हणून त्याला नाव दिले मिल्क ऑफ मॅग्नेशिया. ठीक आहे. हा, आता जसं ऐका तुम्ही, ते ऐकणार आहे जरा माझं. तसं बघा, ते ऍसिडिटी झाल्यावरती ती पिंक कलरचं औषध बॉटल मध्ये आपण पितो, ते थोडं थोडं त्या पोलो सारखं. हा, जेलोसिल. परत अजून पण काय काय नाव आहेत. तर ते जे औषध आहे बघा, ते थोडस आपलं मिल्क दुधामध्ये आपण ना गुलाबाची पिंक कलरची पानं टाकून जो बनवतो ना, मिल्क शेक म्हणतात त्याला, पिण्यासाठी सरबत बनवतो दुधापासून, तो जसा दिसतो तसंच हे पण दिसत नाही सिमिलर. ह्याचा थोडासा व्हाईटिश कलर असतो, म्हणून याला म्हणतात मिल्क ऑफ मॅग्नेशिया. आणि त्याच्या आतमध्ये मॅग्नेशियम आहे, म्हणून त्याचं नाव आहे मिल्क ऑफ मॅग्नेशियम. ठीक आहे, चला पुढे. हायड्रोक्लोरिक ऑरेंजचे 2-3 थेंब टाकले. मिथाइल ऑरेंज, परत हे अजून एक दर्शक आहे बरं का मुलांना. त्या दर्शकाचं नाव आहे मिथाइल ऑरेंज. आता हे पाठ करा जसंच्या तसं.
हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये मिथाइल ऑरेंजचे 2 ते 3 थेंब टाकले असता द्रावण डॅश होते. मिथाइल ऑरेंज काय आहे? दर्शकाचं नाव आहे. आता ते एका मुलांना त्यांनी लक्षात कसं ठेवाल? मिथाइल ऑरेंज आम्लामध्ये काय होते? मिथाइल ऑरेंज आम्लामध्ये होतंय गुलाबी आणि फिनोल्फथेलिन आम्लारीमध्ये होतंय गुलाबी. कळलं? आम्लामध्ये गुलाबी कोण होतं? आम्लाच्या कोण होतं? मिथाइल ऑरेंज. आणि आम्लारीमध्ये गुलाबी कोण होतंय? फिनोल्फथेलिन. आम्लाची आम्लारी बरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन क्षार व पाणी तयार होतात. यालाच डॅश म्हणतात. आता मगाशी सांगितलेलं मी उदासीकरण. उदासीकरण ऑप्शन नंबर 2. उदासीनीकरण ऑप्शन नंबर 2. उदासीकरण. येस. आता ह्याला कसं लक्षात ठेवाल? जो आम्ल होता तो म्हणायचा हा मी खूप स्ट्रॉंग आहे कारण मी आम्ल आहे. आम्लारी म्हणायचे अरे मी खूप कामाचं आहे, मला लोक कुठे कुठे वापरतात. तर दोघांकडे पण मी आम्ल आहे, मी स्पेशल आहे, मी आम्लारी आहे, मी पण स्पेशल आहे असा ऍटिट्यूड होता. पण ज्यावेळी अभिक्रिया झाली ना आम्ल आम्ल राहिला ना आम्लारी आम्लारी राहिली, दोघं पण उदास झाले. क्षार आणि पाणीच बनलं. ते क्षार जे बनलंय ना ते आम्ल आहे ना ते आम्लारी आहे. दोघं उदास झाले म्हणून नाव दिले उदासीनीकरण. आम्ल आणि आम्लारीला आपण काय केलं? उदास केलं म्हणून उदासीनीकरण. हे फक्त लक्षात ठेवायला स्टोरी बनवले बरं का, असं काही रिअल मध्ये नाहीये. पुढे आपल्या जठरात डॅश आम्ल असते. काय? हायड्रोक्लोरिक ऍसिड. आपलं जे जेवण जेवलो जठरामध्ये गेल्यावरती त्या जेवणामध्ये जर काय किटाणू वगैरे असतील त्या किटाणूंना मारण्यासाठी हे हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं, जर्म्सला किल करण्यासाठी. मगाशी मी म्हटलेले आलं की नाही, मिल्क ऑफ मॅग्नेशिया चे रासायनिक सूत्र काय? आता मगाशीच आपण बघितलेलं. ऑप्शन नंबर 4 आहे टीचर. MgOH ट्वाइस. करेक्ट. MgOH ट्वाइस म्हणतात त्याला. ट्वाइस 2 म्हणजे ट्वाइस. फसफसणाऱ्या शीतपेयांमध्ये कोल्ड्रिंक्स मध्ये नाही का धडधड करून बटन खोललं म्हणजे झाकण खोललं की फुस सगळं बाहेर येतं. फसफसणाऱ्या शीतपेयांमध्ये डॅश आम्ल वापरतात. कुठला आम्ल वापरतात? कार्बोनिक. आणि ते कार्बोनिक लिहिले. राईट कुठलंय? कार्बोनिक आल्म. कार्बोनिक ऑप्शन नंबर 2. बरोबर. कार्बोनिक आल्म टीचर. बरोबर आहे. ऐका मुलांनो, तुमच्याकडे गोळेवाला आला असेल बघा, तो गोळावाला तो तर लाईव्ह आपल्या डोळ्यासमोरच कोल्ड्रिंक बनवून देतो. करतो काय? नुसतं साधा सरबत असतो रे. आपल्या घरी पण ना पाणी घेतलं, लिंबू टाकला त्याच्यामध्ये आणि नुसतं ऑरेंज कलर टाकला, मिक्स केलं, झाली बनली तुमची कोल्ड्रिंक. त्याच्यामध्येच तो काय करतो? तो कार्बन डायऑक्साईड सोडतो. कार्बन डायऑक्साईड मग पाण्यामध्ये की नाही हे होतो, विरघळतो. तेच बनतं कार्बोनिक. हा मग तोच कार्बोनिक ऍसिड बनतं. तिथे त्यांच्याकडे एक मोठी टाकी राहती. हा ठीक आहे. तर कार्बोनिक ऍसिड. तर पुढचा प्रश्न. पुढील रासायनिक सूत्रांपैकी खाण्याच्या सोड्याचे रासायनिक सूत्र. काल पण आपण बघितलेलं. खाण्याच्या सोड्यामध्ये हा H असतो आणि धुण्याच्या सोड्यामध्ये धुण्याचा सोडा H. ठीक आहे. तर खाण्याचा सोडा हे आहे थर्ड ऑप्शन. त्याला काय म्हणतात? रासायनिक नाव काय? रासायनिक नाव काय खाण्याच्या सोड्याचं इंग्लिशमध्ये? इंग्लिशमध्ये त्याचं कॉमन नाव आहे इटिंग सोडा. खाण्याचा सोडा म्हणजे इटिंग सोडा आणि त्याचं रासायनिक नाव आहे सोडियम बायकार्बोनेट. नाव लक्षात ठेवा. काय आहे हे? NaHO3 काय आहे? सोडियम बायकार्बोनेट. ठीक आहे. डॅश हे सौम्य आम्लारी आहे. पोटॅशियम हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईड, सोडियम क्लोराईड आणि अमोनियम हायड्रॉक्साईड. पहिले तर सोडियम क्लोराईड म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साईड हे तर आम्लारीच नाहीये. अमोनियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि सोडियम हायड्रॉक्साईड. सांगा. अमोनियम हायड्रॉक्साईड. येस, अमोनियम हायड्रॉक्साईड करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे. चला आता पुढे.
टीचर पण आपल्या पेपरमध्ये काही प्रश्न आपल्याला असे विचारतात की जे घुमवून फिरवून विचारलेले असतात. त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की नाही याचं आन्सर हे नाही हे आहे, त्याचं आन्सर ते आहे. मग आपल्याला एका प्रश्नामध्ये 3-3 आन्सर वाटतात. मग त्याच्यापैकी आपण कोणत्या आन्सरला गोल करायचं मग? बेटा बघ की नाही, उलट जायचं. थांबा, उलट जायचं म्हणजे मी काय म्हणते, कुठला ऑप्शन ना हा तर रॉंगच ऑप्शन आहे, हा तर असूच नाही शकत, असे वाले ऑप्शन कट करून टाकायचे की अरे हे तर ऑप्शन असूच नाही शकत. मग त्याला कट करत करत ना जे उरतंय तेच राईट आन्सर आहे. आता हे असं सांगणं मुश्किल आहे बेटा, कारण ते प्रश्नावर डिपेंड आहे. त्याच्यासाठी असं नाही हो होणार की टीचर, तुम्हाला कारण आम्ही जे आधीची परीक्षा दिलेली होती ना, तर तिच्यामध्ये इतके घुमवून प्रश्न विचारलेले होते की एका प्रश्नाचे 2-2 आन्सर वाटायचे म्हणून. मग त्याच्यामध्ये लॉजिक लावायचं की अरे हे तर आन्सर. सांग बेटा सांग. टीचर टीचर या कारणामुळे मला मार्क्स देखील कमी पडलेले. हा मला माहिती होतं तेच, अक्कड बक्कड बंबे बो असं नाही करायचं. टीचर मग तसं विचार आलं नाही तर टीचर तसंच करायचं. असं वाटतं ना हे 2 राईट आन्सर असू शकतात, तर त्याच्यामधलं ना मग हे शोधायचं की जास्त राईट कुठलं आन्सर असू शकतं ते शोधायचं. ठीक आहे. ओके टीचर. डीएनए टीचर. टीचर तुमचा तुमचा आवाज ब्रेक होतोय. टीचर तुमचा आवाज टीचर तुमचा आवाज ब्रेक होतोय, स्क्रीन पण दिसत नाही. टीचर स्क्रीन टीचर आवाज ब्रेक होतोय, आवाजच येत नाही आता तो. टीचर स्क्रीन दिसत नाहीये. टीचर तुमचा आवाज खूपच शांत बसा, मॅम बोलतील. तू बस. मॅम तुमची स्क्रीन दिसत नाही. आवाज नाही टीचर. टीचर गुतत आवाज येतोय. टीचर तुमचा आवाज खूप ब्रेक होतोय. मुलं गुतत आवाज येतो. टीचर तुमचा आवाज खूप ब्रेक होतोय. हॅलो टीचर. हॅलो टीचर. हॅलो मॅम. हॅलो टीचर. मॅम. मॅम तुमचा आवाज मॅडम लेफ्ट झालाय. शांत बस. हो तू पण शांत बस. इट्स ओके. हॅलो. हो हॅलो टीचर, आता येतोय. टीचर आता आवाज येतोय. थांबा, माझं ना लॅपटॉप वरून कनेक्टिव्हिटी गेली. थांबा, परत आली आहे. मी लॅपटॉप वरच स्विच करते. टीचर आपला 25 क्वेश्चन चालू होता. मॅडम लेफ्ट झाला. हा आहे रे, मी आहे. लेफ्ट नाही झाली. चला आता सोडूयात पटपट.
मला टीचर उष्णता धडा पण 25 complete उत्तर आहे करायचा ना होता. डीएनए होतं. प्रश्न चालू होता. टीचर 25 उत्तर डीएनए होतं डीएनए. बरोबर ऐका, थांबा मी तुम्हाला सगळ्यांना म्यूट करते. 5 मिनिटात मला हे सगळे प्रश्न समजायचे, म्हणजे ना आपण ना उष्णतेवाला पण करू थोडंफार तरी आज. चला मीच उत्तर सांगते, तुम्ही चेक करा तुम्ही बरोबर उत्तर मार्क केलेत की नाही. ठीक आहे. तर 25, आपल्या शरीरातील कोणते आम्ल आपले आनुवंशिक गुण ठरवते? तर ते आहे अनुवंशिक गोष्ट डीएनए. डीएनए नाव तुम्ही खूप कॉमन नाव झालंय, हल्ली ऐकलं असेल. डीएनए टेस्ट वगैरे लोक करतात. तर हे डीएनए आपल्याला आई वडिलांकडून मिळत असतो, दोघांचा मिळून. सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे NaOH. उपयोग कशासाठी करतात? आम्लविरोधक औषध म्हणून, खते तयार करण्यासाठी, कपडे धुण्याच्या साबणामध्ये, आंघोळीच्या साबणामध्ये. बरं ठीक आहे, तुम्हाला अनम्यूट करते, थांबा. मला सायलेन्स खूप वाटायला लागलाय. पटपट उत्तरं सांगायची मग. ऑप्शन नंबर 3. काय उत्तर? ऑप्शन नंबर 3. टीचर कपडे धुण्याच्या साबणामध्ये. आंघोळीच्या साबणामध्ये युज केलं ना आपली स्किन पूर्ण खराब होऊन जाईल. आंघोळीच्या साबणात नाही युज कर. आम्लामध्ये डॅश हा मुख्य घटक असतो. मगाशीच आपण डिस्कस केलेलं OH घटक आणि मायनस असतं. तर पहिलं ऑप्शन चवीला आंबट असतात. आमले. बरोबर आहे. डॅश नैसर्गिक दर्शक आहे. हळद आपण कालच डिस्कस केलं होतं. पुढील रासायनिक ऑप्शन नंबर 3. रासायनिक सूत्र कोणते? ऑप्शन नंबर 3. सोडा. अरे सोडा म्हणजेच आपलं सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईडलाच दुसरं नाव कॉस्टिक सोडा आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. ऑप्शन कोणाचा तरी माईक ओपन आहे, माझाच आवाज मला परत येतोय. खनिज आम्ले. खनिज आम्ले म्हणजे खनिज आम्ले ही डॅश असते. दाहक. अरे पहिले मला एक सांगा, खनिज आम्ल काय असतं, कशासाठी वापरतात? नाही माहिती. हा मग खनिज आम्ले काय असतात मला हे नेक्स्ट क्लास मध्ये जरा शोधून सांगा. ह्या पुस्तकामध्येच माहिती दिलेली वाचली नाहीये का तुम्ही? पुस्तकामध्ये जी माहिती दिलेली ती वाचली नाहीये का तुम्ही? खनिज आम्ले काय असतात? खनिज आम्ले दाहक असतात. दाहक हे उत्तर बरोबर आहे, पण खनिज आम्लच काय असतं मुळामध्ये हे माहिती करा जरा. डॅश हा दर्शक रंगहीन असतो, रंगच नाहीये त्याला. फिनॉक्सिलिन ह्याला अजिबात रंग नसतो. अरे हो मगाशी मी म्हटलं थोडा येल्लोइश असतो. अरे ते मिथाइल ऑरेंज असतं, मला आता आठवलं. फिनॉक्सॅलिन एकदम पाण्यासारखं असतं आणि मिथाइल ऑरेंज ना थोडासा असा ऑरेंज सारखा कलर असतो, म्हणून त्याच्या नावातच आहे ऑरेंज. ठीक आहे, असं येल्लो ऑरेंज मधला थोडासा लाईट शेड असतो. लिटमस कागद तांबडा असतो, निळा असतो. ठीक आहे. मिथिल रेड मध्येच रेड आहे, तर त्याचा रंग रेड असेल. तर राहिलं काय? फिनॉक्सॅलिन. पुढे विरळ डॅश बॅटरी म्हणजेच विद्युत घट मध्ये डॅश वापरतात. सल्फ्युरिक आम्ल. हा आपण आठवतोय धारा विद्युत धड्यामध्ये बघितलेलं, पूर्ण विद्युत घट त्याच्यामध्ये सल्फ्युरिक आम्लापासून बॅटरी बनवलेली, आपण विद्युत घट बनवलेला. ठीक आहे. चला तर आता हा धडा पूर्ण झालाय. आता ह्या धड्यामध्ये मुलांना डोकं लावण्यासारखं, अरे ऐका रे, ह्या आम्लारी धड्यामध्ये जास्त डोकं लावण्यासारखं काय आहेच नाही. फक्त तुम्हाला पाठ करायचंय कशामध्ये आम्ल आहे, कशामध्ये कुठली आम्लारी आहे, आम्लाचं सूत्र काय आहे, आम्लाचं सूत्र काय आहे, त्याचं रासायनिक नाव काय. जसं की MgOH म्हणजेच मिल्क ऑफ मॅग्नेशिया आहे, NaOH म्हणजेच कॉस्टिक सोडा आहे. हे सगळं जरा लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ह्या धडा डोकं लावण्यासारखं जास्त काय नाहीये, बट
लक्ष तुमची आता इथे मेमरी शक्ती किती आहे त्याच्यावरती तो धडा तुम्ही कसं परीक्षेमध्ये करणार आहे ते अवलंबून आहे. चला आता आपण जसं डिस्कस केलेलं आपण आता उष्णता धडा पण चालू करूयात मुलांना. जेवढं होतंय तेवढं तरी करू ऍटलिस्ट. हा, कारण ना तुमच्या आता परीक्षेच्या आधी हा माझा शेवटचा क्लास आहे NMMS चा. तुमच्या आता बाकीचे टीचर्स पण घेतील, जसं तृप्ती मॅम मॅथ्स घेतील, प्रियंका मॅम SSTचे NMMS घेतील, दीपिका मॅम वगैरे घेतील. बट आता माझा हा आठवड्यातला शेवटचाच क्लास आहे, म्हणजे NMMS चा हा शेवटचा क्लास आहे. ठीक आहे, तर मला हा बेटा टीचर NMMS आहे ना ते स्कॉलरशिप मध्ये पण येईल का? म्हणजे टीचर तुम्ही NMMS ते झाडांना ते शिकविता ना ते स्कॉलरशिपला पण येईल का? येऊ शकतं. नाही टीचर. NMMS ऐका, NMMS स्वतः स्कॉलरशिपचीच परीक्षा आहे ना. नाही टीचर स्कॉलरशिपची अलग आहे आणि NMMS ची अलग आहे. स्कॉलरशिपची जी परीक्षा आहे ती काय आहे? टीचर स्कॉलरशिपच्या परीक्षेत आहे ना मॅथ वगैरे असतं, असे म्हणजे सब्जेक्ट नसतात. अच्छा, मग ती कुठली तर दुसरी परीक्षा बोलत असाल तुम्ही जी मला माहिती नाही. बरं ठीक आहे, चला आपण आता हे कम्प्लीट करूया. तर उष्णता धडा मी ऑलरेडी अर्ध्यापेक्षा जास्त शिकवलाय तुम्हाला. त्याच्यावरची काही गणित पण आपण सोडवलेली आहेत. तर थोडस बघूया आपण, तुम्हाला किती आठवतंय. चला, सर्वाधिक उष्णता डॅश रंगाच्या वस्तूंकडे शोषली जाते. हे तर तुम्हाला आधी पण होतं. डार्क कलर बघा जास्त उष्णता शोषतात आणि लाईट कलर उष्णता काय करतात, बाहेर परावर्तित करतात. मग आता ह्याच्यात कलर कुठला असेल जो उष्णता खूप जास्त शोषून घेणार आहे? काळा रंग. काळ्या. येस. धडा कोणता आहे? उष्णता बेटा, आपल्या उष्णतेचे मापन आणि परिणाम वाला धडा. उष्णतेचे मापन व परिणाम. उघडला नाहीये का तुम्ही अजून? उघडला समोर उघडा, मग जर उघडला. हा ठीक आहे, ओके. पेज नंबर. हा ठीक आहे, चला आता पुढे. पाण्याचा उत्कलन बिंदू डॅश असतो बघा. डिग्री सेल्सिअस मध्ये पाण्याचा उत्कलन बिंदू किती आहे? 100 अंश सेल्सिअस आहे. आणि 100 अंश मध्ये आपण त्याला फॅरेनहाइट मध्ये देतोय किंवा केल्विन मध्ये, कशामध्ये दर्शवतोय त्याच्यावर आहे. मला लास्ट टाइमच शिकवलेलं केल्विनचं फॅरेनहाइटचं डिग्री सेल्सिअस हे तिघांमध्ये कसं आपण ऑप्शन नंबर 2. ऑप्शन करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 2 सोडून बघा, हे 212 फॅरेनहाइट येईल. 2 पदार्थाचा विशिष्ट उष्मा डॅश वापरून काढता येतो. आपण बघितलं कॅलरी मापी. हा, कॅलरी मापी कॅलरी मापी उपकरण आहे. कॅलरी मापी एक उपकरण आहे. ते तसं कसं काम करते ते मी पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला शिकवणार आहे. खूप सोपं आहे आणि खूप मजेशीर पण आहे. आपण घरी पण त्याचा प्रयोग करून बघू शकतो. ठीक आहे, तर चला, कॅलरी मापी हे नाव आहे ह्याचं. तुम्ही घरी पण कॅलरी मापी बनवू शकता, माहितीये का. चला, तर आता पुढे. कोणतेही माध्यम नसताना, कोणतेही माध्यम म्हणजे ना स्थायू आहे ना द्रव आहे ना वायू आहे, विद्युत चुंबकीय तरंगांच्या स्वरूपात होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास डॅश असे म्हणतात. हा, आता ह्याचं उत्तर डायरेक्ट पाठ करा मुलांनो. मला माहितीये मी तुम्हाला हे अजून शिकवलेलं नाही. प्रारण येते. प्रारण. ठीक आहे. आता मी तुम्हाला हे वहन काय असतं, अभिसरण काय असतं आणि हे प्रारण काय असतं हे तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये शिकवेल. सध्या नुसतं उत्तर पाठ करा की ज्याला स्थायू द्रव आणि वायूची काहीच गरज नाहीये तरी पण उष्णता जी आहे वाहते. जसं की आता सूर्याची उष्णता बघा, तुम्हाला माहितीये ना, पृथ्वीच्या काही अंतरापर्यंतच आपलं वातावरण प्रेझेंट आहे, म्हणजे हवा वगैरे प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर ना पृथ्वीमध्ये आणि सूर्याच्या मध्ये निर्वात आहे ना, तिथे स्थायू आहे ना द्रव आहे ना वायू. निर्वाताला इंग्लिशमध्ये व्हॅक्यूम म्हणतात. तरी पण सूर्याची उष्णता आपल्यापर्यंत पूर्ण ती ट्रॅव्हल होऊन पोहोचते, पूर्ण यात्रा करून येते ती आणि आपल्यापर्यंत तरी पण पोहोचते. तर कशा स्वरूपामध्ये पोहोचते? ह्या विद्युत चुंबकीय तरंगांच्या स्वरूपामध्ये. ह्या विद्युत चुंबकीय तरंग काय असतात? जसं एक्सरे असतं, मोबाईल पण बघा आपले रेज, ह्या माझ्या घरचा मोबाईल आणि तुमच्या घरचा मोबाईल, रेज येतात ना तुमच्याकडे,
ते रेज त्या मोबाईलमध्ये जातात, मग आपल्याला ऐकायला येतं. तसंच ह्या विद्युत चुंबकीय तरंग असतात, त्याच्याद्वारे ती उष्णता आपल्यापर्यंत पोहोचते. ठीक आहे, तर उत्तर आहे प्रारण. 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 बर, पुढीलपैकी कोणते एकक तापमान मोजण्यासाठी केल्विन. तापमान डिग्री सेल्सिअस, केल्विन आणि फॅरनहाइट मध्ये आपण मोजतो. कॅलरी उष्णता मोजतो आपण, तापमान नाही मोजत. शिकवलेलं ना, आठवतं ना तुम्हाला? उष्णता वेगळी असते, तापमान वेगळं असतं. हो मॅम. ह्या तिघांमध्ये मोजतात आणि उष्णता कॅलरी मध्ये मोजतात. लॅम्बडा हा पदार्थाचा डॅश प्रसरणांक आहे. आता ह्याचं पण उत्तर पाठ करा मुलांना. टीचर, एक रेषीय याचं उत्तर. हा, प्रसरणांक म्हणजे माहितीये का काय मुलांनो? प्रसरण पावणं म्हणजे आपण कुठल्या पण धातूला गरम केलं ना, तर धातूचं आकारमान थोडस वाढतं, मोठा होतो. त्याला ठोकलं की वाढतं टीचर ते. म्हणजे प्रसरण पावतो, म्हणजे थोडासा आकार त्याचा वाढतो, मग त्याच्याशीच हा लॅम्बडा संबंधित आहे. तर ह्याचं उत्तर काय आहे? करेक्ट आन्सर काय आहे ह्याचं? एक रेषीय. हे पण जरा पाठ करा, वाचून ठेवा 2-3 वेळा, आपोआपच लक्षात राहील. आणि ना मुलांनो, करेक्ट उत्तरच वाचा बरं का. हा, कारण कधी कधी तुम्ही रॉंग ऑप्शन्स पण लक्षात ठेवता, मग कन्फ्युज होता, अरे राईट कुठलं होतं. म्हणून बाकीचे रॉंग ऑप्शन काय ते वाचूच नका. ह्याचं उत्तर काय? एक रेषीय. एक रेषीयच लक्षात ठेवा. मग परत, डॅश तापमानातील डॅश तापमापित तापमान मोजण्यासाठी एक संवेदक म्हणजे सेन्सर वापरला जातो. नाही टीचर, वैद्यकीय टीचर, वैद्यकीय. मला डाऊट आहे. ऐका, सगळ्यात आधी तर वैद्यकीय ऑप्शन नंबर बोलू का? कमाल आणि किमान तापमान काय असतं माहितीये का? जसं ते बातमीमध्ये बघा, आजचं कमाल तापमान एवढं आहे, आजचं किमान, म्हणजे कमीत कमी आजच्या दिवसाचं तापमान किती राहिलं आणि जास्तीत जास्त ह्या 24 तासामध्ये किती राहिलं, त्याला म्हणतात कमाल आणि किमान तापमान. त्याची तापमापी वेगळी असते. प्रयोगशाळेमध्ये ती लांब तापमापी असते. प्रयोगशाळेमध्ये जी द्रव वगैरे असतात, केमिकल्स असतात, त्यांचे तापमान मोजण्यासाठी वापरली जाते. वैद्यकीय तापमापी माहितीये तुम्हाला, हॉस्पिटल्समध्ये वापरली जाते आपल्या ह्युमन बॉडी टेम्परेचर मोजण्यासाठी. आणि डिजिटल माहितीये काय असतं? फोन बघितले तुम्ही? डिजिटल म्हणजे ऑनलाईन. हा, डिजिटल थर्मामीटर बघितले तुम्ही? नाही. अरे, डिजिटल थर्मामीटर ते कोरोनामध्ये बघितलं असेल ना तुम्ही? हो टीचर, ते एक थोडी अंक दाखवत, नंबर दाखवत, त्याच्यामध्ये नंबर पडतात बघा. हो टीचर, नंबर दिसतात. इथला इतका ताप आलेला आहे टीचर ते लोक. हा, ठीक आहे. चला, तर आता आपले ह्याचे किती झाले? 7 प्रश्न. मुलांना अजून 2 मिनिटं घेऊयात. 2 मिनिटात अजून बघू किती प्रश्न. हा, ठीक आहे. टाकू टीचर आपण 11. हा, ऍटलिस्ट अर्धा धडा तर झाला तरी बरोबर. 1 सेकंड, मला पुढचं पान शोधू देत. पुढच्या पानावर किती नंबरचा प्रश्न आहे? 11 नंबर ना? 8 नंबर. हो, कळलं, मला कळलं. दिसते स्क्रीन? आली टीचर स्क्रीन. हो, आली दिसते. 8 नंबर. डॅश हे तापमान सेल्सिअस व फॅरनहाइट या दोन्ही एककात समान असते. -40 डिग्री. -40°. हा, हे -40 ना तुम्ही कन्वर्ट केले ना डिग्री मधून सेल्सिअस मध्ये किंवा फॅरनहाइट मध्ये, दोघांचा आन्सर 40 असेल. वेगळा घटक ओळखा. तांबे, लोखंड, चांदी आणि लाकूड. हा, बाकी एक मिनिट मुलांना. हा, लाकूड. हे सगळे बाकीचे जे मी टिक केले धातू आहेत. लाकूड काय धातू नाहीये, त्याच्यातून उष्णता वाहत नाही, म्हणून लाकूड करेक्ट आन्सर आहे. परत 104 डिग्री फॅरनहाइट तापमानाचे सेल्सिअस व केल्विन श्रेणीत परिणाम काय असेल?
40° आणि सोडावं लागेल. 13.15 ऑप्शन ह्याला नंबर ऐका मुलांनो, आपण काल त्या दिवशी जे केलं ना 104 ला फॅरनहाइट मधून डिग्री सेल्सिअस मध्ये आणि केल्विन दोघांमध्ये पण कन्वर्ट करायचं, त्या दिवशी जी मी गणित शिकवलेली. मग ते केल्यावरती 10 नंबरचं तुमचं आन्सर काय येईल मग? ऑप्शन नंबर 3. पण सोडवून दाखवायचं मला, सोडवून ह्याचे फोटो पाठवा. ठीक आहे? हो ठीक आहे, चालेल. बरं ठीक आहे. चला मुलांनो, मग आता की नाही आपण स्टॉप करूया आजचा क्लास. टीचर या रे मी काय म्हणते ऐका जरा, ऐका. NMMS चा एक ग्रुप बनलेलाच आहे ऑलरेडी, त्याच्यामध्ये मी तुमचे सॅम्पल पेपर्स वगैरे शेअर करेल.